मी कुठेही गेली तरी पसारा करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हाय, मी समृद्धी. पसारा आवरतच होते तर भूक लागली म्हणून मस्त असं वॉटरमेलॉन खाल्लं आणि सोबतच बोनस मध्ये मम्मीच्या शिव्या सुद्धा खाल्ल्या आणि त्याचं रिझन होतं हे पार्सल. घरात एवढे ढिगभर कपडे असताना मी असं काहीतरी मागवत असते आणि बरोबर ते मम्मी समोरच पार्सल रिसीव्ह झालं. एनिवेज मम्मी एवढी तापली होती, तिचा राग शांत करण्यासाठी तिची फेवरेट मंचुरियन बनवली आणि त्यानंतर मस्त असं लंच सुद्धा करून घेतलं. अँड गाईज, जवळपास मी 3 महिन्यानंतर शेतात चालले होते आणि माझ्या आयुष्यात मला भेटण्यासाठी कोणीच एवढं एक्साइटेड नसेल तेवढी आमची जिमी एक्साइटेड असते. गेल्या गेल्या पहिले तर तिचे लाड केले आणि त्यानंतर शेतात काय काय लावलंय त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू केलं. आणि इकडे बघा, एक तर 2 वर्ष या झाडाला एकही पपई आली नाही आणि आता इतक्या पपया लागलेत की समजतच नाही झाडाला पपई लागलीये का पपईला झाड आलंय. एनिवेज, पपई झाल्यानंतर मी गेले जांभळाच्या झाडाकडे. तर इकडे बघा, जांभळाच्या झाडाला इतकी जांभळं लागलेत, तशी जांभळं तर भरपूर लागलेत पण अजून कच्चीच आहेत. जेवढी पिकली होती तेवढी तर काढून घेतली आणि त्यानंतर आमच्या शेतातल्या नारळाच्या बागेत गेले. तर इकडे बघा, एक मस्त असा नारळ सुद्धा पडला होता. आणि काही सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आमच्या शेतात कसलंच केमिकल फर्टिलायझर युज केलं जात नाही. जी पण काही पिकं घेतली जातात ना ती सगळी नॅचरली ग्रो केलेली असतात. एवढ्या कडक उन्हाळ्यात शेतात एवढं सुंदर वाटत होतं ना, मस्त थंड हवा चालू होती आणि आता काढलेली जांभळं खाण्याची वेळ आली होती म्हणून मस्त अशी जांभळं खाल्ली आणि त्यानंतर शेतात भुईमुगाच्या शेंगा सुद्धा लावलेत म्हणून त्या सुद्धा थोड्याशा काढून घेतल्या. तसं तर शेतात बरंच काय काय लावलंय. आणि तुम्ही कधी तिळाचं झाड बघितलंय का? जर बघितलं नसेल तर इकडे बघा. आता हे आहेत ओले तीळ, तर ते मी काढू शकले नाही त्यामुळे वाळलेले तीळ काढले आणि इकडे बघा हे असं तीळ येतं. शेतात फिरल्यामुळे तर बराच कंटाळा आला होता आणि इकडे जिमीला पण फार कंटाळा आला होता म्हणून तिचे थोडेसे लाड केले तर ती जरा जास्तीच लाडात येत होती. त्यानंतर रिटर्न घरी आले आणि घरी आल्यानंतर पप्पानी मस्त अशी भेळ सुद्धा आणली होती आणि आमच्या इथली भेळ मला जरा जास्तीच आवडते. इकडे मी भेळ खाण्यात बिझी होते पण माझ्या मातोश्रींनी असा काहीतरी जोक मारला त्यावर मी आणि डॅडी इतकं हसत होतो की आम्हाला दोघांना पण हसूच कंट्रोल होत नव्हतं. आता मातोश्रींनी मारलेलं जोक तर तुम्हाला सांगू शकत नाही त्यामुळे आजचा व्लॉग इथंच थांबवते. भेटूयात उद्याच्या नव्या कोऱ्या व्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय.